नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 1984 सालच्या गौरव व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन। जासई दास्तान फाटा येथे 1984 साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात 5 शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मात्र त्यानंतर 40 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत। त्यामुळे शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दिबा पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रतिपादन हुतात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। नवी मुंबई वसवण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यासाठी सुरुवात केली होती। संपादन जमिनीला विरोध करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी 1984 साली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले। दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात नामदेव शंकर घरत चिरले, रघुनाथ अर्जुन ठाकूर धुतुम, कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील पागोटे यांनी बलिदान दिले। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हौतात्म्य पत्करलेल्या 5ही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी रोजी जासईत तर 17 जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार दिनांक 16 जानेवारी जासई येथे हुतात्मा स्मारकात सर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला। या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, माजी पनवेल नगराध्यक्ष JM म्हात्रे, JMPA कामगार विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील तसेच दिबा पुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरपंच संतोष घरत, माजी सभापती नरेश घरत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, महिला नेत्या सीमाताई घरत, बळीशेठ घरत, गोपीचंद्र पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। Yes, sure.